नमस्कार, मी डॉक्टर गणेश पाटील पोटे, राहणार वालसावळा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. या शेतामध्ये एवढं प्रचंड तण असताना सुद्धा हे खरीपातील मक्याचे धस तसेच या ठिकाणी आहेत. त्याच बेडवर आपण या जमिनीला कुठल्याही प्रकारचं हलवा उलव न करता आपण त्याच बेडवर 3 तासांमध्ये गव्हाची लागवड केलेली आहे. लागवड केल्यानंतर आपण यामध्ये लगेचच स्वीप पॉवर, राऊंड अप आणि गोल या 3 तणनाशकांची या ठिकाणी आपण फवारणी केल्यामुळं अशा प्रकारचा सुंदर गहू आपला या ठिकाणी आता उगून आलेला आहे. SRT पद्धतीने शेती केली तर आपली शेती बलवान होते. याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. उगवण शक्ती पण एकदम जोरात झालेली आहे. आपली जमीन ही अत्यंत खडकाळ जमीन आहे. हे बघा, पूर्ण खडक येत आपल्या जमिनीला, म्हणजे 4 बोटं पण असं पाहिजे तशी सुपीक माती आपल्या या क्षेत्रामध्ये नाही आहे. एवढी खडकाळ जमीन असून सुद्धा आपल्या जमिनीमध्ये जो ओलावा होता पूर्वीचा, त्याच ओलाव्यावर आपला हा गहू उगवून आलेला आहे. आणि गेल्या 17 दिवस झाले आता याला पाणी दिलेलं नाही, तरी पण आता इथं बघू शकता तुम्ही, एकदम झाड टवटवीत आहे, हिरवगार आहे. ही आपल्या SRTची ताकद आहे. आपली जमीन बलवान तर पीक पैलवान म्हणतात, याचं हे उत्तम उदाहरण आहे. या क्षेत्रामध्ये यापूर्वी आपण जी मक्का घेतलेली होती, त्या मक्काचा पुंज पण या ठिकाणी आपल्याला या दाखवत आहे. विना पाण्याचा हा मक्का आलेला आहे. एकही थेंब आपण यावर्षी या मक्याला दिलेला नाही. वरच्याच पावसावर हा मका या ठिकाणी आलेला आहे. अशा या खडकाळ जमिनीमधून सुद्धा SRT पद्धतीने जर पिकं घेतली आपण, तर अशा प्रकारचं कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं. SRT केंद्रधारकांचे नाव, जिल्हा आणि त्यांचे फोन नंबर दिले आहेत. नोंदणीसाठी कृपया आपल्या जवळच्या केंद्राशी संपर्क साधा. धन्यवाद.